विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। जय भीम जय मूलनिवासी। मी सचिन बनसोडे, भारत मुक्ती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा बहुजन मुक्ती पार्टी विधानसभा प्रभारी महाराष्ट्र। आज बारामती लोकसभेच्या विधानसभेच्या तयारीसाठी फार मोठी मीटिंग जी आहे ती इंदापूर या ठिकाणी पार पडली। महाराष्ट्रातील विधानसभेच्या तयारीच्या आधारावरती ही मीटिंग जी आहे आयोजित केली होती आणि विधानसभेच्या तयारीसाठी महाराष्ट्रभरामध्ये 288 विधानसभेच्या दौऱ्याच्या अंतर्गत बहुजन मुक्ती पार्टीचे प्रभारी प्रतापदादा पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओवाळ आणि मी स्वतः आम्ही या महाराष्ट्रामध्ये फिरत आहोत आणि 288 विधानसभा मोठ्या ताकदीने ज्या आहेत ते बहुजन मुक्ती पार्टी या ठिकाणी लढवणार आहे। भामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेबांच्या आदेशाने एक फार मोठी राजकीय स्ट्रॅटेजी आहे ती महाराष्ट्रामध्ये बनवलेली आहे। आघाडीतील प्रमुख नेते आदरणीय शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असतील यांनी परवा दिवशी पवार साहेबांनी एक माहिती दिली। आघाडीचं असं म्हणणं आहे की आघाडी 159 जागेवरती महाराष्ट्रामध्ये पुढे आहे आणि आपण जर महायुतीची भूमिका पाहिली तर देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 130 जागेंवर महायुतीची आघाडी आहे आणि 1.5% अंतर जे आहे ते आम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी 1.5% मताचं अंतर जे आहे ते आम्हाला लागतं आहे असं स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांनी दिलं। याचा दुसरा अर्थ असा होतो की जर 159 जागेंवरती आघाडीवरती असेल तर 14 जागेंचं अंतर आजही फक्त आणि फक्त 14 जागेंचं आघाडी जी आहे ती आघाडीकडे आहे आणि 1.5% मतं जे आहेत ते फडणवीस साहेब जर म्हणत असतील त्यांना कमी आहे तर याचा अर्थ विधानसभेच्या इलेक्शन जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणात कट्टकट या ठिकाणी होणार आहेत अशी परिस्थिती आहे। मग फडणवीस साहेबांची स्ट्रॅटेजी आहे 1.5% मतदान जे आहे ते कसल्याही परिस्थितीमध्ये वसूल करण्यासाठी जशी गेल्या वेळची रणनीती बनवली तशीच एक मोठी षड्यंत्रकारी रणनीती जी आहे ते या महाराष्ट्रामध्ये घडू शकतात। उदाहरणार्थ ओबीसी मराठा वाद फार मोठा ऐरणीवरती आहे, तो वाद घेऊन फार मोठ्या प्रमाणात दंगली घडू शकतात। तर आघाडीकडं ज्या 14 जागाचं लिडिंग आहे ते कधीही तुटू शकतं, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 50 जागा विधानसभेच्या अशा आहेत ज्यावर जुजबी अशी आघाडी जी आहे ती महाविकास आघाडीकडे आहे। याचा अर्थ असा की त्यांना देखील काही शिव फुले शाहू आंबेडकरवादी जे पक्ष असतील त्यांची गरज लागणार आहे। त्यामुळं आमच्या पक्षाची भूमिका जी आहे ती फार सावध भूमिकेने या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या ताकदीवरती जागा लढवणे आणि एका निर्णायक परिस्थितीमध्ये येऊन या सर्व गोष्टींसाठी एक विशिष्ट प्लॅन करणे अशी जी आहे स्ट्रॅटेजी आम्ही बनवलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत डेली फार मोठ्या प्रमाणामध्ये या मीटिंग चालू आहे। आम्ही जवळपास निम्म्या जागावरचे उमेदवार जे आहेत ते आत्ताच घोषित करून आमची फार मोठ्या प्रमाणात तयारी आहे आणि जर येणाऱ्या काळामध्ये आघाडीने जर काही प्रस्ताव दिला तर मेश्राम साहेबांच्या निर्देशाखाली आम्ही निश्चितच त्या गोष्टींचा विचार करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपण आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये ही बातमी दाखवाल अशी आशा बाळगतो। जय जिजाऊ, जय भीम, जय मूलनिवासी, जय भारत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा।